नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, गेस्ट इंटरव्ह्यू मध्ये आज आपण सागर म्हात्रे यांना आमंत्रित केलेलं आहे. सागर सर, मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये. आता कसं एप्रिल मे सीझन सुरू झालाय खरं तर फिरण्याचा आणि पर्यटनाचा, आणि त्याच अनुषंगाने सरांना आज आमंत्रित केलेलं आहे. कारण सर जरी पेशाने केमिकल इंजिनियर असले तरी सुद्धा ते नॅचरलिस्ट आहेत आणि उत्तम असे फोटोग्राफर आहेत. गेली 30 वर्ष ते पक्ष्यांचं निरीक्षण करत आहेत आणि आज आपण त्यांच्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की पक्षी निरीक्षण कसं करावं किंवा त्यांचं जे जग असतं ते थोडं उलगडायचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि निसर्ग संवर्धन सुद्धा ते करत असतात. त्याच्यानंतर उत्तम असे युट्यूबर आहेत, कारण पक्ष्यांचं जीवन आपल्या सगळ्यांना कळावं म्हणून ते उत्तम त्यांचा ब्लॉग आहे युट्यूबला, तर तोही तुम्ही आपण ते मुलाखतीत घेणारच आहोत. आणि असं सगळ्या पक्ष्यांच्या गोष्टी आणि पर्यटकांच्या गोष्टी आणि वेगवेगळ्या ठिकाणांच्या गोष्टी आज आपण सरांकडनं माहिती करून घेणार आहोत. तर सागर सर, सुरुवात अर्थातच तुमची सुरुवात कुठून झाली यापासून मी करते, कारण आपण अगदी बिझी असतो आपल्या शेड्यूलमध्ये आणि बिंग एन इंजिनियर म्हणजे हेक्टिक जॉब असतो आणि म्हणजे ऑफिसला जायचं टाइम असतं पण यायचं रिटर्न घरी यायचा टाइम नसतो. तर या सगळ्यामधून तुम्ही या म्हणजे एकदम नॅचरलिस्ट व्हायचं कधी ठरवलं किंवा कधी असं वाटलं तुम्हाला? सगळ्यात आधी आचार्य 90 FM ला माझा अनेक धन्यवाद आणि तुम्हाला सुद्धा धन्यवाद, तुम्ही मला बोलावलं त्याबद्दल. थँक्यू. मी माझं लहानपण गावात आणि जंगलात गेलं आणि ह्यामुळे निसर्गाची जी ओळख असते ती लहानपणीच साधारण पटली. ह्याच्यात 2 भाग आहेत. एक तर नव्या मुंबईमध्ये जे माझं गाव आहे बोनकोडे म्हणून, ते खाडीच्या किनाऱ्याला आहे. तर पूर्वेला पारसिक हिल्सचे डोंगर आणि पश्चिमेला खाडी, असा एक दोन्हीकडे मी असं म्हणेन की निसर्गाचं वेगवेगळं रूप मला बघायला मिळालं. खाडीमध्ये मँग्रोव्ज जे असतात त्याच्यावर आमची कम्युनिटी पिढ्यानपिढ्या जगते. म्हणजे तुमच्या घरात वर्षभराचा तांदूळ असतो आणि कोणीतरी एक माणूस मँग्रोव्ज मध्ये जाऊन सकाळचं जे जेवण आहे 2 तासात तो आणतो. त्यानंतर काय करायचं ते तुम्ही ठरवायचं असतं. इतकं रिलॅक्स ज्याला म्हणतो आपण तसं जीवन होतं. मी पक्ष्यांबद्दल 2 लोकांना मी धन्यवाद देईन. एक सारंग महाजन म्हणून माझे मित्र आहेत, ते नागपूरचे आहेत. त्यांनी मला पहिल्यांदा पक्षी निरीक्षण म्हणजे काय ते सांगितलं आणि त्यांनी ऍक्च्युली मला नेऊन दाखवले पक्षी. दुसरा माणूस आहे आपले इंडियामधले टॉप बर्ड वॉचर आहेत आदेश शिवकर म्हणून. ह्यांनी पक्षी निरीक्षण कसं करावं मेथॉडॉलॉजिकली, सिस्टमॅटिकली ज्याला आपण म्हणतो ते सांगितलं. आणि पक्ष्यांचे आपल्या माणसाला निरीक्षण करताना काय काय फायदे होतात, किंवा आता हे पक्षी निरीक्षण इतकं पुढे गेलेलं आहे की ही केवळ फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही राहिली. तर सगळ्यात आधी पक्षी निरीक्षणाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला पक्षी झाडावर बघायला मिळतात मोस्टली. तर ग्रीन कलर जो आहे, हिरवा जो रंग आहे, तो स्ट्रेस बस्टर आपण समजला होता. कारण आज मी बघतो लहान मुलांपासून ते सगळे लोक इव्हन खूप स्ट्रेस्ड असतात वेगवेगळ्या कारणामुळे. ह्याच्यात तुम्ही जर पक्षी निरीक्षण अगदी तुम्ही तुमच्या घरातून जरी केलं तर बाहेरचं झाडं बघणं, कुठल्या झाडावर कुठला पक्षी आहे त्याची ओळख करून घेणं, हे नक्की तुमचा स्ट्रेस कमी करेल. त्यानंतर जसं जसं आम्ही खाडीतले आणि डोंगरावरचे पक्षी बघायला सुरुवात केली, त्यांची ओळख होत गेली हळूहळू. मी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी म्हणून जी भारतातली सगळ्यात जुनी NGO आहे, आता त्याला जवळजवळ 150 वर्ष होतील पुढं, त्यांच्याबरोबर मी एनरोल केलं. त्यांचा एक चॅप्टर आम्ही नवी मुंबईत उघडला आणि मग तिथे ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्षी निरीक्षण शास्त्र आणि नॅचरलिस्ट हे दोन्ही वर्षभराचे कोर्सेस असतात. आणि मी तो वर्षभराचा कोर्स केला. मग त्याच्यात लेक्चर्स, कॅम्प वगैरे, आणि मग मी त्या विषयात मी इतका चांगला अभ्यास केला किंवा स्वतःला इन्व्हॉल्व केलं की BNHSनी मग ह्या कोर्ससाठी मला पुढच्या वर्षीपासून म्हणजे मी पास आउट झाल्यानंतर फॅकल्टी म्हणून बोलवायला सुरुवात केली. मग ह्याच्यात अगदी जॅपनीज एम्बॅसी किंवा एखादा ऑस्ट्रेलियन टुरिस्ट आला, त्याला पक्षी बघायचे आहेत, किंवा कोणीही मोठा माणूस नव्या मुंबईला येत आहे, मग वेगवेगळे जे
पक्षीशास्त्रज्ञ किंवा त्यांना पुस्तक लिहायचं तर नवी मुंबईत बऱ्याचशा लोकांनी माझी मदत घेतलेली आहे ऍज अ रिसोर्स पर्सन म्हणून. तर हे असं हळूहळू योग्य वयात मी असं म्हणेन की यंग असतानापासून ही आवड लागत गेली आणि हे हळूहळू ज्याला आपण म्हणतो पॅशन ह्याच्यात डेव्हलप झालं. आणि मी तर म्हणेन की प्रत्येक माणूस हा नॅचरलिस्ट असला पाहिजे, कारण आज जी आपल्या ग्रहाची स्थिती आहे ही चांगली नाही. की मी ज्या गेल्या वर्षी वाचलं की 2 वर्ष आधी की ब्रिटिश कोलंबिया जिथे 8 महिने बर्फ असतो तिथे 51 डिग्री टेम्परेचर पोहोचलं आणि जे त्यांच्या समुद्रातले मासे आणि होते ते अक्षरशः बॉईल होऊन मेले. तर आज जे निसर्गाचा जो ऱ्हास झालेला आहे ह्याचं जर आपल्याला काही करता येईल तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला ह्याचा अवेअरनेस पाहिजे किंवा जाणीव पाहिजे की बाबा हे काय आहे, पक्षी झाडं यांचं काय नातं आहे, पक्षी कसे राहतात त्याचा आपण अभ्यास करतो, त्यांच्यापासून आपल्याला काय शिकता येईल हे जर आपण थोडंफार जरी आत्मसात केलं तरी मी म्हणेन की प्रत्येक माणूस एका चांगल्या अवेअरनेस लेवलला पोहोचू शकतो. नक्कीच. खूप छान वाटतं. आणि कोकणाचा तुम्ही उल्लेख केलात, माझंही कोकणच गाव आहे आणि कोकणाची म्हणजे सकाळ इतकी प्रसन्न असते नाही का, कारण अगदी बुलबुल आणि सगळे चिमण्या आणि मग कोकिळ कधी कधी आणि हे सगळे पक्षी आपल्याला अगदी सहजगत्या पाहायला मिळतात कोकणात, म्हणजे सध्या तरी पाहायला मिळतात. तर कोकणाच्या सकाळवरनं मुंबईची सकाळ किती फरक आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला नित्य जाणवतं. आता हे सगळं नॅचरलिस्टचा अभ्यासक्रम काय आहे तो जाणून घ्यायचा. म्हणजे नेमकं अभ्यासामध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जातं. तुम्हाला जर नॅचरलिस्ट व्हायचं असेल तर आपण किंवा अभ्यासक्रम इन द सेन्स आपण पर्यटनाला जाताना आपण कशा प्रकारे आपल्या आजूबाजूच्या परिसरात तो न्याहाळावा, त्याचे पक्षी न्याहाळावेत आणि त्यांचा अभ्यास कसा करावा. फक्त आपल्याला शांत जावं एवढंच माहिती असतं, मोबाईल वगैरे सायलेंट ठेवावे हे माहिती असतं, पण आपण जेव्हा त्यांच्या जगात जातो तेव्हा आपलं जग थोडंसं बंद करून जावं असं थोडंसं काही मार्गदर्शन कराल. जरूर जरूर. हा मी तर म्हणेन की हा प्रश्न तुम्ही खूप चांगला विचारला, कारण माझा प्रत्येक प्रवास मग तो छोटा असो मोठा असो हा निसर्गासाठी त्यातला बराचसा वेळ मी राखून ठेवलेला असतो. इव्हन आम्ही जेव्हा हिमालयात सुद्धा जातो फॅमिली बरोबर सुद्धा तेव्हा मी सकाळी लवकर उठून आता तिथे प्रत्येक हिल स्टेशनला जवळजवळ 0 डिग्रीच्या आसपास टेम्परेचर असतं सकाळी 5:30ला. तेवढ्यात कडाक्याच्या थंडीत मी माझे फोटोग्राफीचे इक्विपमेंट घेऊन निघतो आणि माझं सकाळचं 2-2.5 तासाचं बर्ड वॉचिंग झालं की मी परत येतो तेव्हा आमची मंडळी उठलेली असतात. कारण तो जो गारवा आहे तो नेहमीचा सवयीचा नसतो आपला. तर पर्यटनातनं आपण जर काही शिकू शकलो तर तो सगळ्यात मोठा फायदा त्या माणसाला होतो. कारण एखाद्या ठिकाणी आपण गेल्यानंतर तिथला जो लोकल निसर्ग म्हणा किंवा तिथली झाडं पक्षी काय, सगळ्यात आधी पक्षी हे निसर्गाचे इंडिकेटर्स असतात. इंडिकेटर्स म्हणजे काय की ह्या निसर्गाचं हेल्थ किती चांगलं आहे किंवा नाही हे माहिती पडतं. तर आपण कुठेही गेलो तर तिथले पक्षी किंवा तिथले बटरफ्लाईज जेव्हा आपण निरीक्षण करतो त्यावेळेला तिथला बाबा हा डिग्रेडेड आहे किंवा झाडं कापलेली आहेत की झाडं आहेत जुनी झाडं. इनफॅक्ट कोकणात तुम्हाला देवराया माहिती असते. देवराया म्हणजे देवाचं रान असतं. तर तो त्या तिकडे कोणीही जाऊन अशी एक काडी इकडची तिकडे करत. तर तिथे उदाहरणार्थ आपलं रत्नागिरी जिल्ह्यात जे गणपतीचं स्थान आहे तिथे तो जो डोंगर आहे तोच गणपतीच्या आकाराचा गणपतीपुळे. तर तिथे आम्ही सकाळी जेव्हा जातो तेव्हा तिथे नुसतं पक्षी नाही तर ससे, रानडुकर वगैरे हे सगळे प्राणी दिसतात, हरणं दिसतात. तर याचा अर्थ काय की तुम्ही गणपतीपुळ्यासारख्या गजबजाट भरपूर हॉटेलं आणि वस्ती आहे तिथे तुम्हाला धनेश सारखे मोठे मोठे पक्षी ज्याला हॉर्नबिल, ग्रेट हॉर्नबिल, त्यानंतर हे प्राणी वगैरे. तर थोडक्यात काय की आपण जर ते निसर्ग राखला तर तिथे हे सगळं निसर्गाचं वैभव परत येतं. आणि हा अनुभव आपल्याला कोविडच्या 2 वर्षात आलेला आहे की आपण कोविडच्या दोन्ही जे 3-4 महिने होते त्याच्यात आपण तो हस्तक्षेप, इंटरफरन्स तो आपण केला नाही. आपण सगळे शांतपणे घरी बसून राहिलो आणि निसर्गाने उसळी मारली किंवा जे जे त्यांची झाडं तोडलेली किंवा एखादं बाग आहे त्याला
कदाचित पाणी घातलं असेल वगैरे, पण हवा पुन्हा शुद्ध व्हायला लागली. तर हे सगळे जे परिणाम होते त्याच्यातनं आपण काय शिकावं, तर तुम्ही निसर्गाला, ज्याला आपण सेल्फ सस्टेनिंग प्रत्येक निसर्ग असतो, त्याच्यात जाऊन कचरा करणारे आपण लोक असतो. तर सगळं निसर्ग जे जंगलातनं पाणी येतं, जे काही वेगवेगळं, इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो, जंगलाची महती एवढी आहे की आपली सगळी जी पिकं आहेत जे आपण डेली बेसिसवर खातो, गहू तांदूळ, हे सगळे रानटी म्हणजे वाईल्ड फॉर्म मध्ये निसर्गात अजूनही आहेत. सपोज जर कोविड सारखंच एखादं दुर्दैव जर त्या पिकांवर आलं आणि ती पिकाची समूळ जात नष्ट झाली, तरी जंगलात त्याचं वाण ज्याला आपण म्हणतो ते आहे. ते जसं आपण रानरेडा पकडून त्याचा म्हैस केलं, बाबा तुम्ही जंगलातनं पकडून आणला, गावात आणला, त्याला डोमेस्टिकेट केलं आणि मग दुग्धोत्पादन चालू केलं वगैरे. तर हे सगळं आपले जे ज्याला जीन बँक म्हणतो, ही सगळी जंगलात आहे आणि ह्या जंगलाचं इंडिकेटर पक्षी आहे. तर हा भाग झाला. त्यानंतर आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो तर तिथे जाऊन फक्त आजूबाजूला बघून, एखाद्या गाडीत बसून, तिथं जे काही चांगलं खाण्यापिण्याचं आहे हेच करून येतो का, की तिथे जाऊन काहीतरी शिकायचा प्रयत्न करतो. तर ते म्हणतात की केल्याने देशाटन अंगी येते शहाणपण. तर हे जर आपण प्रॅक्टिस केलं आणि ते शहाणपण काही स्किल्स मधून येतं. स्किल्स काय आहेत की तिथल्या निसर्गाची ओळख झाली, पक्ष्यांची ओळख झाली, फुलांची ओळख झाली. तर हे जर आपण केलं तर माझ्या मते तुमचा जो प्रवास आहे त्याला एक व्हॅल्यू ऍड होईल. किंवा मी जाऊ, आणि आपण नेहमी जेव्हा प्रवासावरनं परत येतो किंवा असे आजकाल सोशल मीडिया की त्याच्यात आपण तिकडचे फोटो व्हिडिओ पोस्ट करतो, जर ते आपण अधिक अर्थपूर्ण म्हणजे मिनिंगफुल केले तर लोक आपल्याकडनं शिकतील आणि लोकांना सुद्धा चांगल्या गोष्टी बघायला मिळतील. कारण शेवटी कसं आहे की तुम्ही तुमचा प्रवास दोन्ही अर्थाने करू शकता, की तुम्हाला काहीतरी चांगलं करायचं म्हणून करू शकता, किंवा तिथे जाऊन निव्वळ मी आता दमलोय, मी झोपा काढतो, किंवा आणखी फक्त खातो पितो. खाण्यापिण्यासाठी सुद्धा टूर असू शकते, मी नाही म्हणत नाही, पण तिथल्या जर आपण लोकल संस्कृतीशी जर ओळख करून घेतली, आणि कुठल्याही संस्कृतीचा निसर्ग हा खूप मोठा पार्ट आहे, तर त्याची जर आपण ओळख करून नाही घेतली तर कदाचित आपण बऱ्याचशा गोष्टी मिस करू. नक्कीच. आज आपण सागर म्हात्रे सरांशी संवाद साधतोय आणि ते नॅचरलिस्ट आहेत आणि उत्तम असे फोटोग्राफर आहेत आणि पक्षी निरीक्षणाचा त्यांचा विशेष असा अभ्यास आहे. सर, मगाशी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आपण जंगलात जातो तेव्हा सगळे जे काही जंगलाचे नियम असतात त्याचं पालन केलं पाहिजे सगळ्यांनी. आता एक उत्सुकता आहे की अभयारण्यामध्ये जातो, ताडोबा अभयारण्य असू दे किंवा कुठलेही, तुम्ही आता नॉर्थ ईस्टचा उल्लेख केला, तिथे कुठलेही अभयारण्यात कॉर्बेट वगैरे, ओके, तर तसं आपण जात असतो तर तेव्हा वाघ, सिंह हे आपल्याला आणि पाहायला मिळतात आणि एक ते पर्यटकांच्या गाडीमधून आपण यांच्या गाडीमधून जातो सफारीच्या. तर मग तेव्हा आपण फक्त जी शिस्त पाळतो ते नियम मला जाणून घ्यायचे की ते नियम नेमके कसे असतात, कुठले असतात? हे तुम्ही छान प्रश्न विचारला, कारण ह्याच्यावर आजकाल बरंच डिस्कशन चालू आहे की याच्यात एथिकल बर्ड वॉचिंग, एथिकल फोटोग्राफी, एथिकल वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हे आता नवीन दालन उघडलेलं असं म्हणेन की बाबा ह्याच्यात गाभा ज्याला आपण म्हणतो कोर एकच आहे की आपण ज्या प्राण्याला किंवा पक्षाला बघतोय तर तो महत्वाचा आहे, आपण महत्वाचे नाहीत. आणि कुणी जर त्या प्राण्याला किंवा पक्षाला दगड मारून मला जसं हवं तसं पोचते या प्रकारचा काही प्रयत्न केला तर दुर्दैवाने जिम कॉर्बेट अभयारण्यात वाघांनी अटॅक केल्याची ही एकच घटना आहे. गेल्या 100 वर्षात कुठेही वाघाने टुरिस्टवर अटॅक केला हे कुठलंही उदाहरण कुठेही नाहीये, एक्सेप्ट सुंदरबन, जिथे वर्षाला साधारण ऍव्हरेज 40 ते 50 माणसं मारली जातात वाघांमुळे. इतर ठिकाणी कुठेही तुम्हाला टुरिस्टवर अटॅक झालेला ऐकवात नाहीये. तर थोडक्यात काय की आपण त्या प्राण्याचा किंवा पक्षाचा किती रिस्पेक्ट करतो, त्या अभयारण्याचा किती मान सन्मान ठेवतो, ह्याच्यात सगळं गम्य आहे. की तिथे गेल्यावर प्लास्टिक कचरा किंवा प्लास्टिक बॉटल हा तर मी म्हणेन खूप छोटा भाग आहे, पण
कुठल्याही प्रकारचा आवाज न करणं, एखादा प्राणी जर रस्ता क्रॉस करत असेल तर त्याला जाऊ देणं, कारण जंगल हे त्याचं घर आहे, आपलं नाहीये. आपण त्याच्या घरात आपण त्याच्या घरात आहोत आणि आपण समहाऊ गेल्या कित्येक वर्षात कितीतरी जंगलं तोडून आपल्यासाठी घरं बनवलेली आहेत. आणि आपण मग त्या प्राण्याला सांगितलेलं आहे की बाबा हे माझं घर आहे, आता तू तुझ्या घरात जा जंगलात. आणि ती जंगलं खूप आता आपण कमी केल्या आहेत आणि याची झळ आपल्याला उन्हाळ्यात, त्याच्यात मला नाही वाटत आपण वेगळा विषय बोलला पाहिजे. 40-42 डिग्री टेम्परेचर आपण बघितलं नव्हतं. हे आपल्याकडे पूर्वी मी लहान होतो 38 डिग्री हे 10-10 वर्षात एकदा यायचं, आता ते सहज येत आहे. तर हे याविषयी काही वेगळं बोलायची गरज नाही. आपण समहाऊ आता एअर कंडिशन्स आणि सगळं अडॉप्ट केलेलं आहे. बरोबर की चूक ह्या मुद्द्यापेक्षा आपण निसर्ग संवर्धन किती करू शकतो याच्यावर. दुसरा गोष्ट म्हणजे एथिकल फोटोग्राफी जे म्हणतो, की कुठल्याही प्रकारचा प्राण्याला त्रास न देता तुम्हाला जे फोटो मिळतात ते काढा आणि त्यानंतर तुम्ही ते कसे प्रेझेंट करावेत वगैरे, की तुम्हाला आत्ताच इंस्टाग्राम किंवा कुठल्याही सोशल मीडियावर टाकायचे, त्याला काही मी म्हणेन की ऑब्जेक्शन नाही. पण कुठल्याही प्राण्याला त्रास न देता तुम्ही जेव्हा फोटोग्राफी करता, तुम्हाला एक उदाहरण देतो. आता या सीझनमध्ये एक लिझर्ड, सरडा, फॅन थ्रोटेड लिझर्ड म्हणून पुणा आणि त्याच्या आसपास दिसते. तर काही फोटोग्राफी ग्रुप्स किंवा ज्याला आपण कमर्शियल फोटोग्राफी कंपनीज म्हणतो, ते लोक एक 8-10 लोकांना नेऊन त्या सरड्याचं दाखवतात, हा सरडा आहे, तुम्ही फोटो काढू शकता. पण तो बिचारा हातभर सरडा आणि त्याला घेरलेले असे 10-15 फोटोग्राफर्स किंवा 12, हे चित्र बरोबर नाहीये. की बाबा तो जीव इतका लहान आहे की त्याला तुम्ही 3 ते 4 फोटोग्राफर त्यांनीही व्यवस्थित खाली बसून जर त्याचे फोटो काढले तर त्याला बेसिकली कुठलाही प्राणी आपण बघतो तेव्हा त्याला आपल्याला तो जेव्हा समोर बघतो तेव्हा तोही रिॲक्ट होतो, आपणही रिॲक्ट होतो. तर ह्या ज्या रिॲक्शन आहेत ह्या आपण किती सांभाळू शकतो. उदाहरणार्थ साप, कुठलाही साप तुम्हाला मुद्दामून अटॅक करत नाही, तो तुम्हाला बघून रिॲक्ट होतो आणि आपल्याला वाटतं की यांनी फणा काढलाय म्हणजे हा मला आता अटॅक करणार. तर हे आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. दुर्दैवाने आता काय झालेलं आहे की सो कॉल्ड जे इन्फ्लुएन्सर्स आहेत ह्यांचं म्हणणं आता ग्राह्य धरायचे, म्हणजे ज्याला स्टँडर्ड म्हणतो. तर माझं असं म्हणणं आहे की एखादा माणूस स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही टाकत असेल ते आपण वाचत असतो, हे ग्राह्य धरता कामा नये. म्हणजे त्याची शहानिशा ज्याला म्हणतो किंवा यातलं शास्त्रीय सत्य काय आहे हे आपण जाणून घेतलं तर आपल्याला निसर्ग संवर्धनाचा फायदा होईल. जर आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि सो कॉल्ड सोशल मीडिया युनिव्हर्सिटीमधनं ज्ञान घ्यायला सुरुवात केली तर मला नाही वाटत की ज्ञानाचं वाटोळ व्हायला फारसे दिवस शिल्लक आहेत. नक्कीच सर. आता विचारीन की आपण बरंच बोललो म्हणजे निसर्ग सौंदर्याबद्दल आणि पक्षी निरीक्षणाबद्दल, तरी सुद्धा आपण जर आता नॅशनल जिओग्राफी पाहिलं आणि फॉरेनर्स जे ज्या प्रकारे फोटोग्राफी करतात त्यांच्यामध्ये आणि आपल्या भारतीयांमध्ये जे फोटोग्राफीचं तंत्रज्ञान असेल त्यांचं थोडं विकसित वाटतं, थोडं ऍडव्हान्स वाटतं. त्या प्रमाणात आपण थोडे मागे आहोत का हा एक प्रश्न होता. आणि शूटिंग करताना त्यांनी जसं कॅमेरा ते सगळ्या जंगलांमध्ये सेटअप असतो त्यांचा, ते सेट करून ठेवतात आणि मग ते वेगवेगळे खूप छान अँगल्स आपल्याला त्यातनं मिळतात. तर परदेशी पर्यटकांनी केलेलं पक्षी निरीक्षण आणि भारतीयांनी केलेलं हे थोडंसं तुमचं त्याच्यावर काय मत आहे? आता फारसा फरक राहिला नाही. पूर्वी ऍक्च्युली उदाहरण देतो की वाघाचे फोटो हे सगळे पूर्वी फॉरेन फोटोग्राफर्स जे होते त्यांच्याकडे होते. आता जसं हे जे फोटोग्राफी इक्विपमेंट ऍडव्हान्स भारतात मिळायला सुरुवात झाली, डिजिटल क्रांती झाली. आता तुम्ही जर मला विचाराल की वाघांचे फोटो सगळ्यात चांगले कुणाकडे आहेत तर ते भारतीय फोटोग्राफरकडे. तर ते मी तर म्हणेन की ते फॉरेन फोटोग्राफर्सचे वाहवा करायचे दिवस गेलेले आहेत दुर्दैवाने. कारण त्यांनी असं नाही की त्यांनी चांगले फोटो नव्हते काढले,
त्यांनीही चांगले फोटो काढलेले. पण आता जे टेक्नॉलॉजी आहे, आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की फोटो कॅमेरे लावलेले असतात, तर त्याला ट्रेल कॅमेरा म्हणतात, की तो कॅमेरा एका फॉरेस्टच्या ट्रेलवर लावतात आणि त्याच्यात जो कोणी प्राणी येत जात असेल समोर तो त्याच्यात कॅप्चर होतो. दुसरा प्रकार आहे की हाईड करून जंगलात किंवा एखाद्या पाणथळ जागेच्या बाजूला बसणं, तर त्याला हाईड फोटोग्राफी म्हणतात. तर पक्षी पाण्यावर सहज येतात, तर ते पाण्यावर आलेले पक्षी फोटोग्राफी करणं, किंवा वाघ म्हणा, सगळे उन्हाळ्यात सगळे प्राणी पाणी प्यायला येतात पाणवट्यावर, ती झाली फोटोग्राफी. ह्याच्यात पुन्हा जर तुम्ही मला विचाराल की एथिकल नॉन एथिकल काय, तर पक्षाला किंवा प्राण्यांना अन्न टाकणं, ज्याला आपण बेटिंग म्हणतो, की त्याला आमिष दाखवून तुम्ही बोलवता आणि फोटोग्राफी करतात, ते एथिकली चुकीचं आहे. कारण पाणी देणं, चला हे मी म्हणेन की मानव धर्म आहे कदाचित, पण प्रत्येक प्राण्याला आणि पक्षाला त्याचं अन्न शोधण्याची कॅपेबिलिटी परमेश्वराने दिलेली आहे. आणि त्याला जर ते नाही शोधता आलं तर तो वाईल्डमध्ये जगू शकणार नाही. ही कॅपेबिलिटी प्रत्येक प्राण्यात, पक्षात आणि इव्हन छोट्याच्या छोट्या अमिबा, बॅक्टेरियापासून सगळ्यांकडे, की तुमचं भक्ष्य काय आहे ते तुम्हाला शोधायचं. आणि हे त्यांच्या डीएनए मध्ये लिहिलेलं असतं. तर ह्याच्यात आपण, मला नाही वाटत, इंटरफिअर करायला पाहिजे. जर त्यांना आयतं मिळायला लागतं तर मग ते आपलं जे हे करणं आहे ते सोडून देणं, करेक्ट, शिकार करणं आहे. नक्कीच. आता मला असं विचारायचं की वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातो, म्हणजे अभयारण्यातले पक्षी वेगळे, नंतर डोंगर दऱ्यांमधले पक्षी वेगळे, समुद्र तटावरचे पक्षी वेगळे, असं वेगवेगळ्या पक्ष्यांचं सुद्धा बायफर्केशन आपण करू शकतो, नाही का? तर आणि त्यांची फोटोग्राफी वेगळी, म्हणजे समुद्राला तो वेगळा अँगल तुम्ही करत असाल, तर हे जे वेगवेगळे स्पॉट्स आहेत पर्यटनामधले, तर त्याच्यामध्ये पक्षी निरीक्षणासाठी फोटोग्राफी आपण कशी करावी? प्रश्न चांगला विचारला तुम्ही. जस्ट प्रश्नाची फोड करतो. आपण कुठलेही पक्षी बघताना त्याचं मायग्रेशन लक्षात घेतलं पाहिजे. तर काही पक्षी असे आहेत की आपल्याकडे युरोप आणि रशियामधून येतात. तर एक बार हेडेड गीज म्हणून पक्षी आहे, तो हिमालयावरनं उडत येतो. तर हे पक्षी खूप उंचीवरनं उडत येतात. तर ते जेव्हा भारतात येतात विंटरिंगसाठी, त्यांच्याकडे रशियात किंवा युरोपमध्ये जो हार्श विंटर असतो किंवा टेम्परेचर -20, -30, आणि तिथे सगळी जमीन बर्फाने कव्हर झाल्यामुळे त्यांना खायला काही नाही, तेव्हा ते आपल्याकडे येतात. दुसरा प्रकार आहे की हिमालयातले पक्षी असतात, ते विंटरिंग म्हणजे हिवाळा काढण्यासाठी, घालवण्यासाठी साऊथ इंडियामध्ये आणि सेंट्रल इंडियामध्ये स्थलांतर करतात. तर त्याच्यात व्हर्डायटर फ्लाय कॅचर म्हणून एक आहे, तर मी नुकतंच त्याचं एक युट्यूब रिलीज केलेलं आहे. तर हा पक्षी तुम्हाला उन्हाळ्यात तुम्ही जेव्हा जाल तेव्हा हिमालयात दिसेल, आणि जेव्हा तुम्ही हिवाळ्यात आपल्या साऊथ इंडियात किंवा इव्हन पुण्याला वगैरे ट्रॅव्हल कराल तेव्हा तो तुम्हाला जंगलात सहजपणे दिसतो. तर हे पक्षी काय करतात की ज्या निसर्गाच्या कंडिशन, स्थिती आहे त्याच्यावर मात करतात, किंवा त्यांचं खाणं जेव्हा सपोज जर बर्फाखाली झाकलं गेलं असेल, सगळे किडे वगैरे, फ्लाय कॅचर्स हे किडे खातात, तर तेव्हा ते विंटरला येतात. तिथलं टेम्परेचर आपलं विंटरला त्यांना मानवतं किंवा मानून घेतात ते, आणि पुन्हा जेव्हा मार्चची सुरुवात होईल तेव्हा ते परत जातात. तर हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला फोटोग्राफी करणं इझी होतं. दुसरा भाग झाला की पक्ष्यांचं आपण अधिवास याच्याबद्दल बोलायला पाहिजे. की मी आता उद्या कोकणात चाललोय, तर तिथं मी काय बघेन की व्हाईट बेलिड सीगल म्हणून आपल्या संपूर्ण कोस्टवर, म्हणजे वेस्टर्न आणि ईस्टर्न कोस्टवर एक समुद्र गरुड असतो. आणि त्याचं खाणं काय असतं, तर जे समुद्रातले साप असतात, पाणसाप, ते प्रत्येक 20 ते 25 मिनिटांनंतर श्वास घ्यायला म्हणून वर येतात. तो मासा नाहीये, तर त्याला श्वास घ्यायला लागतो, तो रेप्टाईल आहे. आणि जेव्हा तो श्वास घ्यायला वर येतो तेव्हा हे समुद्र गरुड, ह्यांची नजर प्रचंड शार्प असते, हे त्या सापाला उचलून त्याचं भक्ष्य बनवतात. आणि ह्याचं जे घरटं असतं ते समुद्रासमोर जी टेकडी किंवा उंच झाड असेल त्याच्यावर असतं. म्हणजे जेव्हा ते पिल्लं घालतात तेव्हा त्या पिल्लांना जवळजवळ, मी एका घरट्याचं निरीक्षण केलं, प्रत्येक 10 ते 15 मिनिटाला समुद्रातून काहीतरी खायला लागतं. तर हे तुम्ही कसं, तर ह्यांचे
पंख प्रचंड स्ट्रॉंग असतात, टॅलन्स म्हणजे जे नखं असतात ते प्रचंड असं प्रत्येक 15 मिनिटाला एखादा मासा किंवा एखादा साप पकडून आणलेला मी बघितलेला आहे, नर आणि मादी मिळून, आणि ते पिलं पटापट वाढत जातात. तर ह्याचं म्हणजे ह्याचा समुद्र गरुडाचा अधिवास कुठे आहे, किंवा समुद्राच्या नाव किती छान आहे ना समुद्र गरुड. त्यानंतर आपल्याकडे एक सगळ्यात सुंदर पक्षी, हे वादातीत आहे, सॉरी वादग्रस्त आहे की सुंदर कुणाला म्हणावं, पण एक ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर म्हणून श्रीलंका आणि मलेशियामधनं मायग्रेट करून येतो, आणि तो नेमका आपल्या वेस्टर्न घाट्समध्ये येतो. तो नॉर्थ ईस्ट मध्ये पण येतो, पण नॉर्थ ईस्ट मध्ये हत्ती आणि इतर प्राणींचा भरपूर वावर असल्यामुळे त्याला तुम्ही व्यवस्थित, पण आपल्या वेस्टर्न घाट्स म्हणजे सह्याद्रीमध्ये जवळजवळ सगळीकडे तुम्हाला तो मिळतो. आणि तो पक्षी जे शेताचे बांध असतात, जिथे ओढा वाहतो तिथे त्याचं बीळ असतं. आणि आता जर तुम्ही समुद्र गरुडाचं प्रत्येक 15-20 मिनिटाला, तर हे अतिशय फास्ट मुव्हिंग पक्षी असतो, ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर. याला पूर्वी 3 टोड किंगफिशर म्हणायचे, आणि ह्याला प्रत्येक 5 ते 6 मिनिटाला ह्याच्या पिल्लांना एक छोटासा खेकडा किंवा कीटक किंवा जी पाल असते सरडा वगैरे ह्याचं पिल्ल पकडून तो एक छोटासा अगदी एक 4 इंचाचा पण पक्षी नाहीये तो, पण प्रचंड ऍक्टिव्हिटी असते. तर ह्याचा अधिवास ज्या वेळेला डॅमेज होतो त्यावेळेला तो मग तिथे येणं सोडून देतो. असे अनेक अधिवास ज्या वेळेला डिस्टर्ब होतील, नुसतं डॅमेज नाही, डिस्टर्ब म्हणजे माणसांचा तिथं वावर वाढणं, किंवा फोटोग्राफरनी काहीतरी अनएथिकल, कॅमेरा मला अगदी जवळ पाहिजे त्याच्या बिळाजवळ असं जर केलं तर तो पक्षी बुजून जातो आणि तो काही त्याचं वीण रिस्पॉन्स देत नाही, किंवा तो पुढच्या वेळेला तिथे येणार पण नाही. असं आहे ह्यांचं पक्ष्यांचं समज आपल्या एवढं नसतं, पण एकदा डिस्टर्बन्स झाला की ते निघून जातं. आणि किती म्हणजे दुसऱ्याला त्रास न देता स्वतःच निघून जातात. किती छान त्यांचं. आता आपण हे जर आपल्या सगळ्या आता इन्फ्लुएन्स बद्दल बोलूया, की इन्फ्लुएन्सर्स जे आहेत, इन्स्टाचे म्हणा किंवा युट्यूबर्स आहेत, त्यांनी कशा प्रकारे, आता पण तुम्ही इथिकलचा विषय काढला की काय एथिक्स त्यांनी पाळले पाहिजे त्याविषयी थोडं सांगा. आणि तुम्ही स्वतः युट्यूबर जर आपल्याला व्हायचं असेल तर नेमकं तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा जे नवीन नॅचरलिस्ट होऊ इच्छितात किंवा पक्षी निरीक्षण ज्यांना करायची आता आवड आहे, जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना त्यांचा वेळ जात नसेल तर त्यांच्यासाठी खूप छान एक उपक्रम आहे की प्रत्येक ठिकाणी जायचं. महाबळेश्वर म्हणा, माथेरान म्हणा, पुण्यात सुद्धा तुम्ही जर उल्लेख केलात, गोवा, कोकण अशा ठिकाणी जाऊन सुंदर पक्षी निरीक्षण करून ते वेळ घालवू शकतात आणि किती निखळ असा आनंद आहे निसर्गामध्ये, नाही का? तर त्याविषयी थोडंसं सांगा. जरूर. ह्याच्या बाबतीत ना मी काही माणसांना भेटलोय. एक मी नाव घेईन, पवन कुमार साहू म्हणून आमच्या न्यू बॉम्बेत आहेत. हा माणूस 70 वर्षाचा आहे आणि मी खरोखर त्यांचं कौतुक करेन की हा माणूस जवळजवळ दररोज त्यांचा कॅमेरा घेऊन किंवा बायनक्युलर घेऊन पक्षी निरीक्षणाला आमच्या नव्या मुंबईत ज्या जागा आहेत, फ्लेमिंगोचा अधिवास आहे, नव्या मुंबईला फ्लेमिंगो सिटी म्हणून नाव दिलेलं आहे. तर एका दृष्टीपथात तुम्हाला आता हा जो एप्रिल मे महिना आहे त्याच्यात ते सुंदर ब्रीडिंग प्लुमेज मध्ये आलेले फ्लेमिंगो तुम्हाला असे एका दृष्टीपथात तुम्हाला 3 ते 4 हजार सहज दिसतात. तर इतकी मोठी पक्ष्यांची संख्या जनरली तुम्हाला कुठे दिसत नाही. तर जे कोणी, मी तर म्हणेन की ह्याला वयाचं काहीही मर्यादा नाही. जर 70 वर्षाचा माणूस दररोज पक्षी निरीक्षण करू शकतो, आवड पाहिजे. हा. आणि काही मी मुलांनी बघितलंय की आमच्या कलिग आहेत एक रमा म्हणून, त्यांचा मुलगा अक्षरशः 6-7 वर्षाचा असताना बर्ड वॉचिंग करायला लागला आणि त्यांनी पुढे कॅलेंडर्स वगैरे काढले. तर ह्याला काही असं लिमिट नाहीये की बाबा तुम्ही कुठल्या वयात सुरू करावं किंवा नाही. दुसरी, आपण आता सोशल मीडियाबद्दल बोलू. कुठलंही जे सोशल मीडिया आहे ह्याच्यावर तुम्ही जर काहीही टाकत असाल तर माझ्या मते सगळ्यात आधी महत्वाचं आहे की याचं सब्जेक्ट मॅटर नॉलेज, की ह्या विषयाचं तुम्हाला किती ज्ञान आहे आणि ते ज्ञान तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचवता. जर तुम्ही लोकांना चुकीचा संदेश देत असाल आणि तुम्ही जर इन्फ्लुएन्सर असाल आणि तुमच्यामुळे शेकडो लोक फॉलो करतात, इन्फ्लुएन्स होऊन फॉलो करतात. इन्फ्लुएन्सरचा अर्थ असतो आहे की तुम्ही दुसऱ्यांवर प्रभाव टाकताय आणि ते तुम्हाला जर फॉलो करत असेल तर तो कदाचित तुम्ही चुकीचा पायंडा समाजात पाडता. आणि इनफॅक्ट आता हे प्रकरण हळूहळू कोर्टात चाललेलं आहे की जे सो कॉल्ड हेल्थ एक्सपर्ट आहेत आणि जे व्हिडिओज टाकतात तर त्या लोकांनी काय करायला पाहिजे आणि काय नाही ह्याच्या कदाचित गाईडलाईन्स सुद्धा येतील. पण एक लक्षात घेऊया
कायद्यान्वये तुम्हाला गाईडलाईन दिल्या जातील. गाईडलाईन हे तुम्ही फॉलो करायचे असतात. मी तर म्हणेन की लोकांना निसर्गाचं सुंदर चित्र आणि ते पण एथिकली आणि सगळे रूल्स आणि रेग्युलेशन पाळून सांगण्यात जी मजा आहे ती मजा अनएथिकल आणि स्टंट करण्यात नाहीये. उदाहरणार्थ तुम्हाला साधं उदाहरण देतो. बाईकचे स्टंट करून तुम्ही जर इंस्टाग्रामवर टाकले तर जवळजवळ दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन तुम्हाला पोलीस पकडतात, ट्रॅफिक पोलीस. तर मग हे बाईकचे स्टंट करावेत का हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. शेवटी आपण कुठलाही निर्णय जो आहे तो प्रत्येक माणसावर सोडतो, कारण आपण माणसांना बरं आणि वाईट हे फार फार तर सांगू शकतो. जो निर्णय आहे तो विचारपूर्वक जर माणूस घेत असेल, सब्जेक्ट मॅटर नॉलेज, त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन आणि एथिक्स, ह्या तिन्ही गोष्टींचा समन्वय घालणं खूप गरजेचं आहे. नक्की. खूप उपयुक्त अशी माहिती दिली. आणि मला वाटतं पक्षी निरीक्षणाची पुस्तकं सुद्धा सगळ्यांनी वाचली पाहिजेत. म्हणजे आधी लोकांनी काय काम करून ठेवलंय हे सुद्धा थोडं आता वाचन फार कमी झालंय, पण तरी सुद्धा काही कुठल्या अँगल्सने फोटो काढले आहेत ते सुद्धा जर एक अभ्यासाचा भाग म्हणून ते करू शकतात, असंही एक संदेश आपण या माध्यमातून देऊया. सर, तुमच्या युट्यूब चॅनलची प्लीज लिंक आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तुम्ही शेअर करावी, म्हणजे जेणेकरून ते तुमचे ब्लॉग्स बघतील आणि त्यांना त्यातून कशी फोटोग्राफी करायची हे शिकू शकतील. जरूर. @सागर म्हात्रे 2635 म्हणून माझं युट्यूब नेम आहे. आणि मी लोकांना एनकरेज करेन की त्यातले मी पक्ष्यांवर जे ब्लॉग बनवलेले आहेत ते एकेका पक्षावर सुद्धा बनवलेले आहेत. एका पक्षाचं जीवन कसं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे एथिकल फोटोग्राफी आणि एथिकल पक्षी निरीक्षण. माझं नागाव अलिबाग इथे एक छोटंसं रिसॉर्ट आहे. तिथे आपण सगळ्या सीझनमध्ये नेचर वॉक आणि पक्षी निरीक्षण हे जवळजवळ करतो. कारण आपला जो कोकणातला भाग आहे, अलिबाग हे कोकणाचं द्वार सुरुवात, तर तिथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, जसं की ब्रांचिंग पाम, तर ते 7 ताड म्हणतात त्याला. तर ते तिथल्या रस्त्यांची नाव वगैरे त्या झाडांवर नाही, 7 ताड बंदर रोड वगैरे असं. तर लोकांच्या जीवनात तिथला निसर्ग इतका समरूप झालेला आहे की तुम्ही ते जर पाहायला आलात तर ते तुम्हाला नक्कीच आनंद होईल. कारण मी सांगतो, मी हिमालयात वगैरे गेलेलो आहे आणि मी पाईनची जंगलं बघितली, पण ती पाईनची जंगलं फक्त पाईन वृक्ष असतात. आपल्या कोकणात जी जंगलं आहेत ह्याचं बायोडायव्हर्सिटी व्हॅल्यू प्रचंड आहे. की तुम्हाला एकाच साधारण एक छोट्याशा जागेत, म्हणजे आपण ज्याला लेट्स से 50 स्क्वेअर फीट म्हणून, ह्याच्यात कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात. त्यामुळे कितीतरी सुंदर पक्षी, फुलपाखरं वगैरे असतात. तर हे आपलं जे आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या माझ्या मते आपण पाहाव्यात आणि आपण त्याच्याकडनं शिकायचा प्रयत्न करावा. नक्कीच. खूप छान वाटलं. आणि खरंच सह्याद्रीच्या कुशीत दडलंय काय हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे. आणि बरेच आता हा पर्यटनाचा सीझन आहे, एप्रिल मे सुरू झालाय, शाळांना सुट्ट्या पडल्याय, तेव्हा तुम्ही अवश्य सरांच्या युट्यूब पेजला फॉलो करा. आणि मला वाटतं सगळ्यांनी पर्यटनाचा आनंद घ्यावा, पक्षी निरीक्षणाचा आनंद घ्यावा आणि आपल्या फोटोग्राफीचाही आनंद हा सगळ्या प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना द्यावा अशीच विनंती करेन. सागर सर, तुम्ही आज खूप छान पक्षी निरीक्षणाविषयी खास माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना दिली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. मला ही संधी देऊन मी लोकांसमोर काही चांगल्या गोष्टी मांडू शकतो याचा मला खूप आनंद झालेला आहे. धन्यवाद तेजस्वी. थँक्यू. आणि आपण जाता जाता अनघा तांबोळी मॅडम यांचेही आभार मानूया, कारण एक छानसा मित्र आज आम्हाला मिळालेला आहे आणि आम्ही पण सरांकडे म्हणजे अनघा ताईंना घेऊनच आपण लवकरच अलिबागला भेट देऊया आणि त्यांचे थोडं अलिबागच्या रिसॉर्टचं शूटिंग करूया. आणि एक छान सिरीजही तुम्ही मला वाटतं पर्यटनाच्या दृष्टीने सुरू करावी आमच्या आचार्य 90 FM चॅनलसाठी अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि आज सगळी खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. मलाही हा कार्यक्रम अनघाचे आभार मानल्याशिवाय संपूर्ण नाही असं मला वाटतं. येस येस. जशा अनघाताई त्यांच्या कवितांनी, त्यांच्या लेखाने आनंद देतात, तसा तुम्ही पक्षी निरीक्षणातनं आनंद दिलात आणि तुमच्याबरोबर पक्षी निरीक्षण करतानाचा आनंद खरंच फार दुर्मिळ असा असेल आणि आम्ही नक्की येऊ आणि सगळ्यांना हा कार्यक्रम आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. सागर म्हात्रे सरांचा हा स्पेशल पॉडकास्ट पर्यटनाविषयीचा, पक्षी निरीक्षणाविषयीचा तुम्ही नक्की पहा.